Hello students, welcome once again. So let's start with the discussion of the topic laws of motion. Okay. So लास्ट लेक्चर पर्यंत जो काही स्टडी झालेला तो थोडासा रिवाइज करा. लक्षात येतोय का बघा, आपण लास्ट लेक्चर पर्यंत या टॉपिकचे जे काही थिओरिटिकल, मॅथमॅटिकल, सिलेबस वाइज पॉइंट्स होते ते सगळे कव्हर केलेले आहेत. काही रिडक्शनचे पॉइंट्स होते ते आपण थोडंसं इन ब्रीफ बघितलेलं आहे. इन डिटेल आपण त्याच्यामध्ये गेलेलो नाहीये आणि जे बाकीचे पॉइंट्स आहेत ते मात्र सगळे व्यवस्थित बघितलेले आहेत. ओके. सो आज आपण थोडंसं CET टाइप किंवा CET ओरिएंटेड जे काही क्वेश्चन्स आहेत त्याचं डिस्कशन करू, ॲज वेल ॲज आपले अजून टेक्स्टबुकमधले काही अनसॉल्व्ड क्वेश्चनसुद्धा राहिलेले आहेत. सो कदाचित आजचं लेक्चर आणि उद्याचं लेक्चर ही दोन लेक्चर्स आपली न्यूमेरिकलसाठी स्पेशल असतील. आजचं लेक्चर हे पूर्णपणे CET बेस्ड क्वेश्चन जे आहेत त्याचं डिस्कशन असेल. CET पॉईंट ऑफ व्ह्यू आपण आजचं लेक्चर घेतोय. आत्तापर्यंत जो स्टडी झालेला आहे तो CET पॉईंट ऑफ व्ह्यू, बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू झालेला आहे, परंतु आपण काही न्यूमेरिकल्स डिस्कस करत होतो बुकमधले अनसॉल्व्ड, पण CETचे क्वेश्चन्स आपण घेतलेले नव्हते. त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅक्स टू मॅक्स क्वेश्चन्स डिस्कस करायचा प्रयत्न करू आणि उद्या राहिलेले जे काही न्यूमेरिकल्स आहेत अनसॉल्व्ड त्याचं डिस्कशन करू. म्हणजे कदाचित उद्यापर्यंत हा टॉपिक पूर्णपणे संपून जाईल आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या टॉपिकला सुरुवात करूया. सो सगळ्यांना मागचे लेक्चर्स व्यवस्थित समजले असतील असं कन्सिडर करूया आणि पुढे जाऊया. सगळे फॉर्म्युले समराइज करायचा प्रयत्न करा, रिवाइज करायचा प्रयत्न करा. किमान फॉर्म्युला जरी माहीत असेल तरीसुद्धा आपल्याला तो क्वेश्चन इझिली अटेम्प्ट होऊ शकतो. ओके. सो बघूया आपण क्वेश्चन्स. मी क्वेश्चन डिस्प्ले करतो. पहिल्यांदा सगळ्यांनी क्वेश्चन्स लिहून घ्या. एखाद्या वेळेस मी जर जास्त क्वेश्चन डिस्प्ले केले तर ते सगळे क्वेश्चन्स आधी लिहून घेत चला आणि मग त्या क्वेश्चनच्या खाली थोडीशी जागा सोडून तिथं त्याचं आन्सर लिहित चला. ओके. सो क्वेश्चन नंबर फर्स्ट. A body of mass 2 kg moving on a horizontal surface with initial velocity of 4 meter per second comes to rest after 2 seconds. If one wants to keep the body moving on the same surface with the velocity of 4 meter per second, then the force required is. एक बॉडी आहे, एका सरफेस वरून चाललेली आहे, त्याची मास आहे 2 kg, त्याची इनिशियल वेलोसिटी आहे 4 आणि ती कम्स टू द रेस्ट आहे म्हणजे 0 फायनल वेलोसिटी आहे 2 सेकंदामध्ये. आणि त्याच बॉडीवरती पुन्हा जर सेम सरफेसवरती त्याच बॉडीला जर तितकीच वेलोसिटी अप्लाय करायचं असेल तर किती फोर्स लागेल. म्हणजे जो सुरुवातीचा फोर्स असेल, मेन फोर्स त्या बॉडीवरचा, तोच फोर्स लागणार आहे. म्हणजे काय, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. सो फोर्स इज इक्वल टू मास इंटू dv अपॉन dt, बिकॉज ॲक्सलरेशन मीन्स व्हॉट, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो हेच आपण असंही लिहू शकतो. मास डीव्हीचा अर्थ दोन वेलोसिटीज मधला चेंज म्हणजे v मायनस यू म्हणूया, फायनल मायनस इनिशियल आणि अपॉन टाइम म्हणूया. सो मास आहे 2 kg आणि दोन वेलोसिटी मधला चेंज बघा. पहिल्यांदा वेलोसिटी होती 4 आणि पुन्हा रेस्ट झालेली आहे म्हणजे 4 चेंज राहील ना, आणि हे सगळं 2 सेकंदामध्ये झालेलं आहे. सो पहिला जो मेन फोर्स आहे त्या बॉडीवरचा तो किती असणार आहे, 4 न्यूटन. मग पुन्हा तीच बॉडी त्याच सरफेसवरनं जर पुन्हा आपल्याला मोशनमध्ये न्यायची असेल तर किती फोर्स लागेल, तर ऑब्विसली द सेम फोर्स विल हॅव टू apply to the body, then body will be in motion. So the force required is 4 Newton. So B option check करा. सगळे क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स व्यवस्थित मेंटेन करत चला. क्वेश्चनच्या खाली त्याचा आन्सर लिहायची सवय लावून घ्या सगळ्यांनी. ओके. चला पुढचा क्वेश्चन बघूया. अगेन we'll have the question on सेम कन्सेप्ट. ओके. क्वेश्चन बघा आणि लिहून घ्या. व्हॉट फोर्स विल चेंज द वेलोसिटी ऑफ ए बॉडी ऑफ मास 1 kg फ्रॉम 20 मीटर पर सेकंड टू 30 मीटर पर सेकंड इन 2 सेकंड. सेम कन्सेप्ट आहे. फोर्सच विचारलेला आहे. मास इंटू ॲक्सलरेशन म्हणजेच मास इंटू रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी अपॉन टाइम. सो मास इज 1 kg अँड वेलोसिटी चेंज इज व्हॉट, 20 पासून 30 म्हणजे 10 ना, चेंज किती असणार आहे, 10 असेल ना, आणि हे किती वेळामध्ये होतं, हे 2 सेकंदामध्ये होतं. सो इट बिकम्स, सो आन्सर इज 5 न्यूटन. सो वी हॅव बी ऑप्शन. चेक करा. सेम कन्सेप्ट आहे. सेम कन्सेप्टवरती आपण हा न्यूमेरिकल बघतोय. सो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, न्यूटन सेकंड लॉ ऑफ द मोशन. ओके. तिसरा सुद्धा सेम आहे. A force of 5 Newton acts on a body of weight 9.8 Newton. What is the acceleration produced in meter per second square?
फोर्स दिलेला आहे त्या बॉडीवरचा 5 न्यूटन. बघा तिसरा क्वेश्चन मी इथं लिहितो आन्सर याचं. फोर्स दिलेला आहे 5 न्यूटन. ओके. ज्या बॉडीवरती ऍक्ट केलेलं त्या बॉडीचं वेट दिलेलं आहे, वेट. सो मी वेट लिहितो, वेट 9.8 न्यूटन ना. जर 1 kg म्हटलं असतं तर मास म्हटलं असतं आपण, पण न्यूटनमध्ये म्हणजे तो फोर्स आहे, वेट आहे ना, डाऊनवर्ड डायरेक्शन mg असतं बघा, ते दिलेलं आहे. आणि विचारलं ॲक्सेलरेशन किती बघा. सो वेटचा अर्थ mg ना. सो mg म्हणजे 9.8 आहे. सो m किती 9.8 अपॉन g. सो g म्हणजे किती 9.8. सो इट इज 1 kg. सो मास मिळाला आपल्याला. सो अगेन फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. सो ॲक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स अपॉन मास. सो फोर्स इज वॉट 5 न्यूटन and mass is what 1. so acceleration is 5 meter per second square. बघा समजलं का. so we have C option. असे न्यूमेरिकल सुद्धा बऱ्याच वेळेला येतात बघा, ज्या ठिकाणी वेट कन्सेप्ट असतं, वेट. सो वेट म्हणजे काय, मास इंटू ग्रॅव्हिटी. आपलं वेट कुठं ॲक्ट होतं, डाऊनवर्ड डायरेक्शनला, मास आणि ग्रॅव्हिटी. मी म्हटलं होतं ना, वेट आणि मासमध्ये फरक असतो, आपला फरक असतो. आपलं मास 60 kg असतं, पण आपलं वेट म्हटलं तर 60 × 9.8 करायचं, आणि ते न्यूटनमध्ये, कारण फोर्स आहे ना एक प्रकारे. मास इंटू ॲक्सेलरेशन mg. g इज द ग्रॅव्हिटी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो वी कॅन राईट द कन्सेप्ट, सेम कन्सेप्ट हिअर अँड वी कॅन हॅव द आन्सर. बघा नेक्स्ट क्वेश्चन 4. ए बॉडी ऑफ मास m स्ट्राइक्स ए वॉल विथ वेलोसिटी v and rebounds with the same speed. It's a change in momentum is. एक बॉडी आहे सिंपल, ह्या बॉडीचं मास आहे m आणि याला आपण वेलोसिटी दिली. ही बॉडी त्या भिंतीवरती गेली आणि तिथून पुन्हा रिगेन त्याच स्पीडनं माघारी आली. बघा बॉडी गेली आणि त्याच स्पीडनं माघारी आली असं आपण म्हणूया. ओके. कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट, इलास्टिक कोलिजन सारखं आहे हे. ओके. सो चेंज इन लिनियर मोमेंटम किती. सो P2 मायनस P1 ना. ओके. सो P2 म्हणजे काय, मास इंटू वेलोसिटी मायनस मास इंटू वेलोसिटी. आता याचा ॲक्च्युअल अर्थ काय बघा, हे मायनस कशासाठी, रिव्हर्स येतोय म्हणून मायनस, आणि जातानाचा प्लस mv असेल, येतानाचा मायनस mv असेल, आणि दोघांचा डिफरन्स आहे म्हणून हे मायनस. ओके. सो इट बिकम्स ट्वाइस mv. सो दिस इज नथिंग बट द चेंज इन लिनियर मोमेंटम. बघा येस, ए ऑप्शन. सॉरी. सो ट्वाइस mv आहे का बघा. सो चेंज इन लिनियर मोमेंटम इज ट्वाइस mv. आणि कसं आलं ते, मास इंटू वेलोसिटी म्हणजे मोमेंटम असतं ना, p इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी असतं ना. सो त्या कन्सेप्टने. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा, थोडासा थेरॉटिकल क्वेश्चन आहे. जस्ट मिनिट. ओके. लुक ॲट द क्वेश्चन अँड राईट डाऊन क्वेश्चन फर्स्ट ऑफ ऑल. कन्सिडर फॉलोइंग पेअर्स ऑफ फोर्स ऑफ इक्वल मॅग्निट्यूड अँड अपोजिट डायरेक्शन. PQR. तिन्ही स्टेटमेंट वाचा. PQR. P मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट होतो 2 पॉईंट्स मासेसवरती असं सांगितलेलं आहे. Q मध्ये कपल ऑफ फोर्स यूज टू रोटेट वॉटर टॅप असं सांगितलेलं आहे, टॉर्क म्हणतो आपण त्याला. आणि R मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड नॉर्मल रिॲक्शन एक्सप्रेस बाय द ऑब्जेक्ट केप्ट ऑन ए टेबल असं म्हटलेलं आहे. सो क्वेश्चन असा आहे की फॉर विच ऑफ दिस पेअर्स 2 फोर्सेस डू नॉट कॅन्सल इच अदर. ह्या 3 केसेसमध्ये कुठली केस अशी की ज्याच्यामध्ये फोर्स कॅन्सल होत नाही. अगदी सोपं आहे बघा. पहिला काय, हे 2 मासेस आहेत, समजा यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, पहिली केस. दुसरी केस काय आहे, आपल्याला जर टॉर्क अप्लाय करायचं असेल, इकडून एक फोर्स आणि इकडून एक फोर्स अप्लाय करायला लागतो ना, इक्वल अँड अपोजिट फोर्स. आणि तिसरी केस काय, आपण एखाद्या टेबलवरती उभा आहे, सो आपलं वेट आणि नॉर्मल रिॲक्शन एकमेकांना काय होतात, कॅन्सल होतात. सेकंड केस टॉर्कमध्ये काय होतं, हा फोर्स आणि हा फोर्स एकमेकांना कशा आहेत, अपोजिट आहेत. मॅग्निट्यूड भले सेम असेल, सो हे 5 न्यूटन हे -5 न्यूटन कॅन्सल. नॉर्मल रिॲक्शन 5 न्यूटन -5 न्यूटन कॅन्सल. मग राहिला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅन्सल होतो का एकमेकांना, होत नाही. सो P इज द करेक्ट. सो ओनली P. क्वेश्चन समजला का बघा, ए ऑप्शन आहे याच्यामध्ये. सो ओनली Pचा अर्थ काय की P स्टेटमेंट असं आहे की ज्याच्यामध्ये सांगितलंय की 2 ऑब्जेक्टच्या मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तिथं आपण तो कॅन्सल करत नाही. बट त्याच्याशी जर कम्पेअर केलं तर आपण टॉर्कमधले जे 2 फोर्सेस ते एकमेकांना कॅन्सल होतात असं म्हणतो.
वेट आणि नॉर्मल रिॲक्शन एकमेकांना कॅन्सल होते असं म्हणतो. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असा आहे की तिथं आपण म्हणू शकत नाही की बोथ फोर्सेस आर कॅन्सल टू इच अदर. सो ओनली पी. सो ऑप्शन ए असेल बघा. समजतंय मी काय सांगतोय? ओनली पी. नेक्स्ट, कन्सिडर फॉलोइंग फोर्सेस. क्वेश्चन लिहून घ्या. डब्ल्यू, फोर्स ड्यू टू टेन्शन अलॉंग अ स्ट्रिंग. स्ट्रिंग मधला फोर्स डब्ल्यू असेल. नॉर्मल फोर्स गिवन बाय द सरफेस. नॉर्मल रिएक्शनचा फोर्स एक्स असेल. फोर्स ड्यू टू एअर रेजिस्टन्स वाय असेल. आणि झेड फोर्स हा बायॉन्ट फोर्स असेल, जो आपण अपवर्ड थ्रस्ट म्हणलं होतं. आपण लक्षात येते अपवर्ड थ्रस्ट हां हे तुम्हाला नाही, हे बायॉन्ट फोर्स म्हणजे काय असतो बघा. ही 12ची कन्सेप्ट आहे. सध्या 12चा पण टॉपिक सुरू आहे आणि काल 12च्या टॉपिकलाच हा फोर्स झाला. तर 12थमध्ये एक मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड नावाचा सब्जेक्ट आहे बघा. थोडक्यात सांगतो मी बायॉन्ट फोर्स म्हणजे काय असतो. एक सिम्पल घ्या, ऑइलनं भरलेली एक बादली घ्या. ऑइल घ्या एका बादलीमध्ये आणि एक स्पेअर घ्या, स्पेअर बॉल घ्या, स्पेअर ज्याला मास आहे, आणि तो आपल्याला त्या ऑइलमध्ये टाकायचा आहे. सिम्पल. आपण जेव्हा तो त्या ऑइलमध्ये टाकतो तेव्हा तो ऑइलमधनं असा खाली निघून जाणार आहे. मग हळू जाईल, फास्ट जाईल, हे डिपेंड आहे आपण कसा टाकतो त्याच्यावरती डिपेंड आहे. आपण हळू टाकला तर तो लगेच निघून जाईल, जोरात टाकला तर ते ऑइल त्याला थोडंसं अपोज करेल ना, फ्लुइड आहे ते. ओके, विस्कॉसिटी आहे तिथं. सो तो खाली निघून जाईल. मग तो खाली निघून जात असताना त्याचं स्वतःचं वेट असणार आहे. स्वतःचं वेट म्हणजे काय? मास इंटू ग्रॅव्हिटी. ती खालच्या साईडला असेल ना, मास इंटू ग्रॅव्हिटी. का तर तो खाली चाललाय ड्यू टू द ग्रॅव्हिटी. आणि त्याच्यावरती दोन फोर्सेस असतात अपोर्ड डायरेक्शनला. एक फोर्स कुणाचा असतो तर ते जे लिक्विड आहे ते लिक्विड त्याच्यावरती काय करतं? एक फोर्स ॲक्ट करतं. लक्षात येते का बघा? एक लिक्विड त्याच्यावरती फोर्स ॲक्ट करतं. त्याला अपवर्ड फोर्स, विस्कस फोर्स आणि अपवर्ड थ्रस्ट असे दोन फोर्सेस त्याच्यावरती ॲक्ट होत असतात. एक फोर्स असतो तो विस्कस फोर्स असतो आणि दुसरा फोर्स असतो तो अपवर्ड थ्रस्ट फोर्स असतो. आणि हा जो अपवर्ड थ्रस्ट फोर्स आहे तो सिंपल जसा वेट असतो तसंच वरच्या डायरेक्शनला जो काही फोर्स आहे मास इंटू ग्रॅव्हिटी सारखाच तोच फोर्स तिथं अप्लाय होत असतो. तो जो फोर्स आहे त्याला विस्कस फोर्स आणि अपवर्ड थ्रस्ट असं म्हटलं जातं. तर तो जो अपवर्ड थ्रस्ट आहे त्यालाच बियॉन्ड फोर्स इथं म्हटलेला आहे. ओके, सो असे जवळपास 4 फोर्सेस इथं आपल्याला दिलेले आहेत. तर हे सगळे फोर्सेस कसे आहेत थोडक्यात तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स आहेत. आपण 4 फोर्सेसचे टाइप्स बघितले होते बघा. आपण ग्रॅव्हिटेशनल बघितला होता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक बघितला होता, न्यूक्लिअर बघितलेला होता, आठवत आहे? तर यामध्ये जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस आहेत ते जनरल फोर्सेस कन्सिडर केले जातात. सो जेवढे काही जनरल फोर्सेस आहेत त्या सगळ्यांना इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असं म्हणलं तरी चालतं. त्यामुळे हे जे काही फोर्सेस दिलेले आहेत W, X, Y, Z, ऑल दीज आर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस. म्हणून याला ऑल 4 असं याचं आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 6 डी ऑप्शन आहे. ऑल 4 म्हणजेच ऑल 4 फोर्सेस असं लिहितो मी. ऑल 4चा अर्थ काय? ऑल 4 फोर्सेस म्हणजे हे जे काही 4 फोर्सेस दिलेले आहेत हे सगळे 4 फोर्सेस आपल्याला दिसत आहेत. ह्या सगळ्यांना काय म्हटलं जातं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असं म्हटलं जातं. चला नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घेऊया. ओके, हा एक याच्या टाईपचा एक झालेला आहे बघा, लिनियर मोमेंटम कॉन्झर्वेशनचा. ए बुलेट ऑफ मास 10 ग्रॅम इज फायर्ड फ्रॉम ए गन ऑफ मास 1 kg विथ रिकॉइल वेलोसिटी ऑफ गन 5 मीटर पर सेकंड. द मजल वेलोसिटी विल बी. मजल वेलोसिटी म्हणजे थोडक्यात आपण बुलेटची एक केस कन्सिडर करूया आणि गनची एक केस कन्सिडर करूया. ठीक आहे. सो गनची वेलोसिटी दिलेली आहे 5, गनचं मास दिलेलं आहे 1. सो गनचं जे काही लिनियर मोमेंटम असेल तेवढं कुणाचं असेल असं आपण म्हणूया बुलेटचं असेल. सो गन मागच्या साईडला अशी खेचली जाते बघा आणि बुलेट पुढे निघून जाते. लिनियर कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. सो दोन्ही केसचं लिनियर मोमेंटम सेम आहे असं म्हणूया. क्वेश्चन लिहून घ्या आधी व्यवस्थित सगळ्यांनी. असं म्हणू आपण P1 म्हणजे काय? M1 V1 आणि P2 म्हणजे काय? M2 V2. बघा समजतंय का? P1 इज व्हॉट? लिनियर मोमेंटम कन्सेप्ट. सो लिनियर मोमेंटम मध्ये आपल्याला चला आता M1 लिहूया आपण 10 ग्रॅम. पण 10 ग्रामचं kg करूया. 10 × 10⁻³ ना. V1 कॅल्क्युलेट करायचं आहे. M2 आता गनसाठी लिहूया. गनचं मास आहे 1 kg. 1 इंटू गनची वेलोसिटी आहे 5.
and we have to calculate V1. So that is 5 upon 10 into 10 raised to minus 3. Okay, so 0.5 into 10 raised to 3 म्हणूया. So 500 meter per second. Yes, D option, 500 meter per second. बरोबर आहे. काय केलं बघा, M1 V1 M2 V2. दिस इज फॉर बुलेट अँड दिस इज फॉर गन. ओके, सो बुलेटमधली जी काही व्हेलॉसिटी आहे ती फाइंड केली, मजल व्हेलॉसिटी म्हणलेला आहे, त्याला आपण V1 म्हणूया. अशा टाईपचं एक आपण ऑलरेडी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम या कन्सेप्टवरचं हे एक्झाम्पल आहे बघा. आपण हे ऑलरेडी एक अशा टाईपचं बघितलेलं आहे. नेक्स्ट लिहून घ्या क्वेश्चन. द velocity of rocket with respect to ground is V1 and the velocity of gases ejecting from the rocket with respect to ground is V2. Then the velocity of gases with respect to rocket is given by. Let us consider this is a rocket and these are the gases. Rocket ची velocity आहे V1 पण कुणाला with respect to ground, आणि गॅस ची velocity आहे V2 पण कुणाला with respect to ground. म्हणजे आपण जेव्हा ग्राउंडवरून बघतोय तेव्हा रॉकेटची व्हेलॉसिटी आपल्याला V1 अशी दिसते आणि गॅसची व्हेलॉसिटी आपल्याला V2 दिसते. गॅस खाली येतोय ना. ओके, पण क्वेश्चन असा आहे की देन व्हेलॉसिटी ऑफ द गॅस विथ रिस्पेक्ट टू वॉटर इज गिवन बाय. व्हेलॉसिटी ऑफ गॅस विथ रिस्पेक्ट टू वॉटर रॉकेट इज गिवन बाय. बघा, एक असं इमॅजिन करूया आपण, बसचं एक्झाम्पल सिंपल, हे तुम्हाला याचं मी सांगतो आन्सर. क्वेश्चन समजून घ्या. आपण ग्राउंडवरून जेव्हा बघतो तेव्हा रॉकेटची व्हेलॉसिटी V1 आहे असं दिसते आपल्याला. V1 काहीतरी व्हेलॉसिटी आहे. जेव्हा तो गॅस खाली येतोय तेव्हा त्याची व्हेलॉसिटी आपल्याला V2 आहे असं दिसतंय. सो एक रॉकेट झाला आणि एक गॅस झाला. रॉकेट ग्राउंड V1, गॅस ग्राउंड V2. पण रॉकेट आणि गॅस दोघांच्या मध्ये जर व्हेलॉसिटी सांगायची झाली तर किती, असा क्वेश्चन आहे. सो मी एक बसचं एक्झाम्पल सांगतो. ही बस आणि बसमध्ये एक पॅसेंजर आहे. बसची व्हेलॉसिटी आहे V1, पॅसेंजरची व्हेलॉसिटी आहे V2. आता साहजिकच दोन्ही सेम असणार आहेत असं आपण म्हणूया, कारण बसमध्ये पॅसेंजर आहे. इथं काय असं नसेल ना, रॉकेट फास्ट आणि गॅस व्हेलॉसिटी वेगळी असणार आहे. इथं दोन्ही व्हेलॉसिटी सेम आहेत असं आपण म्हणूया. सो बसची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड किती असेल, V1 असेल. पॅसेंजरची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड किती असेल, V2 असेल. पण पॅसेंजरची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू बस किती असेल, म्हणजे पॅसेंजर विथ रिस्पेक्ट टू बस म्हटलं की दोघांचं पण कन्सिडर करेल, म्हणजे पॅसेंजरची पण आणि बसची पण, म्हणजे दोघांची काय होणार, ॲडिशन होणार ना. दोघं जर मिळून चाललेत ना. सो V1 प्लस V2, भले दोघं सेम आहेत ह्या केसमध्ये सेम नाही आहेत तरी पण गॅसची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू रॉकेट म्हटलं तर काय असणार आहे, ॲडिशन. दोघांची पण व्हेलॉसिटी घेतली पाहिजे ना. लक्षात येते. मग जर डायरेक्शन ह्या दोघांची रिव्हर्स असेल तर V1 मायनस V2 सुद्धा म्हणूया आपण, सिंपल. पण दोन्ही व्हेलॉसिटीज तिथं ॲडिशन सुपरपोजिशन होणार आहे दोन्ही व्हेलॉसिटीज, म्हणून असेल V1 प्लस V2. सो बी ऑप्शन असेल बघायचं. बघा समजलं का. सो पहिल्यांदा हे क्वेश्चन्स, त्यांचे क्वेश्चन्स आणि त्याच्या खाली त्याचं आन्सर सगळे लिहून घ्या. असे अजून बरेचसे क्वेश्चन्स आपल्याला बघायचे आहेत. चला लिहून घ्या इथपर्यंत सगळ्यांनी. हे समजलं असेल सगळ्यांना बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, राईट डाऊन नेक्स्ट क्वेश्चन. सो क्वेश्चन इज अबाउट gravitation law. At a given instant, 3 point masses m, twice m and 3m are equidistant from each other. Consider only the gravitational force between them. So select correct statement for this instant only. So look at the question, option C. Mass 3m experiences a maximum force. बघा, इथे एक मास आहे, इथे एक मास आहे आणि इथे एक मास आहे. तिघं सेम डिस्टन्सवरती असं आपण म्हणू एकमेकांपासून. ठीक आहे. याचं मास आहे m, याचं मास आहे 2m आणि याचं मास आहे 3m. ओके. सो थोडक्यात काय आहे की अशा कंडिशनला एक करेक्ट स्टेटमेंट सिलेक्ट करा असा क्वेश्चन आहे. सो स्टेटमेंट्स कसे आहेत, मास m एक्सपिरियन्सेस ए मॅक्सिमम फोर्स, हे मॅक्सिमम फोर्स एक्सपिरियन्स करते असं सांगितलेलं आहे, रॉंग. मास 2m एक्सपिरियन्सेस ए मॅक्सिमम फोर्स, अगेन रॉंग, कारण 3m आहे ना अजून. सो मास 3m एक्सपिरियन्सेस ए मॅक्सिमम फोर्स. आणि चौथा पार्ट आहे की
ऑल मासेस एक्सपिरियन्सेस ए फोर्स ऑफ सेम मॅग्निट्यूड, असं तर होऊ शकत नाही ना, कारण मॅग्निट्यूड ऑफ फोर्स हा कुणावर डिपेंड आहे, मासवरती डिपेंड आहे ना. सो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो ज्याचं मास जास्त तो जास्त फोर्स एक्झर्ट करेल असं आपण म्हणूया. सो मास कुणाचं जास्त आहे, 3m. 3m ह्या पार्टिकलचं मास जास्त आहे. सो तो काय करेल, मॅक्सिमम फोर्स एक्झर्ट करेल. सो आपण म्हणूया की मास 3m एक्सपिरियन्सेस ए मॅक्सिमम फोर्स. बघा समजलं का, मास 3m एक्सपिरियन्सेस ए मॅक्सिमम फोर्स. कळलं का बघा. सो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये आहे. आता आपल्याला ग्रॅव्हिटेशन टॉपिक आहे, याच्यानंतर आपण ग्रॅव्हिटेशन सुरू करणार आहोत. ग्रॅव्हिटेशनमध्ये सुद्धा बऱ्याचशा इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहेत बघा, कारण आजकाल बघतोय की आपण सॅटेलाइट लॉन्चिंग ॲप्लिकेशन्स, नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स आहेत, आणि आत्ताचं सध्याचं जे नेटवर्क आहे, इंटरनेट नेटवर्क असेल, ते पूर्णपणे डिपेंड आहे सॅटेलाईटवरती, बरोबर ना. कारण रेंज एकतर इन्क्रीज झाली थ्रू आउट वर्ल्ड वाईड, किंवा आपण म्हणतो की पूर्ण अर्थचं जे काही कम्युनिकेशन आहे ते अचीव करता आलं विथ द हेल्प ऑफ सॅटेलाइट. त्यामुळे ग्रॅव्हिटेशन हा टॉपिक त्याच्याशी रिलेटेड आहे. सो हा टॉपिक झाल्यानंतर आपण ग्रॅव्हिटेशनच बघणार आहोत. सो त्याच्या रिलेटेड हे थोडक्यात एक्झाम्पल आहे. बट इथं आपण फोर्सेस बघितले होते म्हणून हा क्वेश्चन इथं आलेला आहे. सो आपण सांगूया की ज्या पार्टिकलचं मास जास्त आहे तो मॅक्सिमम फोर्स काय करतो, एक्सपिरियन्स करतोय. बघा याच्यामधले बरेचसे क्वेश्चन्स हे टेक्स्टबुकमध्ये जे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिलेले आहेत त्यातले पण आहेत, लक्षात येते. सो टेक्स्टबुकमध्ये जे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा मी इथं इन्क्लूड केलेलं आहे. त्यामुळं तुमच्या लक्षात असू देत की टेक्स्टबुकमधले अनसॉल्वमधले जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत ते याच्यामध्ये कव्हर होत आहेत. चला नेक्स्ट घेऊया. इफ E, G and N represents the magnitudes of the electromagnetic, gravitational and nuclear forces between two electrons at a given separation, then then आता या कंडिशनला साहजिकच इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हा ग्रॅव्हिटेशनल पेक्षा जास्त असेल आणि ग्रॅव्हिटेशन हा न्यूक्लिअर पेक्षा जास्त. आता ॲक्च्युअल न्यूक्लिअर हा ग्रॅव्हिटेशनपेक्षा जास्त असतो, पण इथं आपल्याला 2 इलेक्ट्रॉन्समधला फोर्स म्हटलेला आहे. ठीक आहे, न्यूक्लिअर फोर्स आहे तो 2 इलेक्ट्रॉन्समधला आहे, त्यामुळे तो मिनिमम असेल असं म्हणूया. सो इट इज लेस दॅन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो वी कॅन हॅव दिस टाईप ऑफ फोर्सेस. आपण हे तिन्ही टाईपचे फोर्सेस बघितलेत बघा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक बघितलेलं आहे, ग्रॅव्हिटेशन बघितलेलं आहे आणि न्यूक्लिअर फोर्स बघितलेला आहे. सो ह्या तिघांच्या मध्ये एक जनरल रिलेशन आपण असं सांगू शकतो. ओके, डी ऑप्शन असेल बघा. सो E इज ग्रेटर दॅन G अँड G इज ग्रेटर दॅन N असं आपण म्हणूया. ओके, नेक्स्ट. आता पुढचा थोडासा लेंदी क्वेश्चन आहे, आधी मी वाचून घेतो, तोपर्यंत सगळ्यांनी लिहून घ्या. क्वेश्चन टेक्स्टबुकमधलाच आहे हा क्वेश्चन आणि मग मी त्याचं एक्सप्लेनेशन देतो. ओके, सो द रफ सरफेस ऑफ ए हॉरिझॉन्टल टेबल ऑफर्स ए डिफायनाइट मॅक्सिमम अपोजिंग फोर्स टू इनिशिएट द मोशन ऑफ ए ब्लॉक अलॉंग द टेबल, which is proportional to the resultant normal force given by the table. Forces F1 and F2 act at the same angle theta with the horizontal and both are just initiating the sliding motion of the block along the table. Force F1 is pulling force while the force F2 is pushing force, where F2 is greater than F1 because where F2 is greater than F1 because दोन फोर्सेस आहेत. एक रफ सरफेस असलेला टेबल आहे, त्याच्यावरनं एक ब्लॉक आपल्याला मूव्हिंग करायचा आहे, त्या ब्लॉकची मोशन कन्सिडर करायची आहे. ओके, आता फोर्सेस F1 and F2 acts at the same angle theta with the horizontal and both are just initiating the sliding motion of the block along the table. दोन फोर्सेस अप्लाय केलेल्या आहेत. ओके, फोर्स F1 इज पुलिंग फोर्स while the force F2 इज पुशिंग फोर्स. मग त्याच्यामध्ये F2 हा F1 पेक्षा कसा आहे, ग्रेटर आहे, त्याचं कारण शोधायचं आहे. सो चारही जर ऑप्शन्स आपण बघितले तर त्यातला ए ऑप्शन बघा, कंपोनंट ऑफ F2 ॲड्स अप टू द वेट टू इन्क्रीज द नॉर्मल रिॲक्शन. जो फोर्स मोठा असेल म्हणजे कोण, F2 असेल, ओके, तर त्याचे जे काही कंपोनंट्स आहेत ते ॲड होणार आहेत कुणाला, नॉर्मल रिॲक्शनला. याचं कारण काय बघा, बोथ फोर्सेस आर F1 अँड F2 वेअर F2 इज ग्रेटर. सो वी कॅन से दॅट द कंपोनंट्स ऑफ द F2 जो काही मोठा आहे त्याचे कंपोनंट्स काय होतात, ॲड होतात, म्हणून याचा ऑप्शन ए असेल, कंपोनंट ऑफ F2 ॲड्स अप टू द वेट टू द इन्क्रीज नॉर्मल रिॲक्शन. कारण F2 हा जनरली आपण काय म्हणूया की F1 पेक्षा इन्क्रीज आहे. सो याचा ऑप्शन ए असेल 16चा ए. बघा तो ऑप्शन लिहा पूर्ण इन डिटेल, थोडासा लेंदी क्वेश्चन आहे. ओके, नॉर्मल रिॲक्शनच्या कन्सेप्टवरती.
आहे. नेक्स्ट, 2 balls laying on same plane collide. 2 balls collide झाले. Which of the following will always conserved? आता मग ते कोलिजन कुठलं आहे आपल्याला माहित नाहीये, बरोबर आहे का बघा. एक तर इलास्टिक कोलिजन असू शकतं 2 बॉलचं, किंवा ते इनइलास्टिक सुद्धा असू शकतं. आपण इलास्टिक मध्ये काय म्हणलं होतं की कायनेटिक एनर्जी आणि लिनियर मोमेंटम दोन्ही गोष्टी कॉन्स्टंट असतात, कॉन्झर्व्ड असतात असं म्हणलं होतं. पण जर इनइलास्टिक कोलिजन बघितलं तर त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी चेंज होते, कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट किंवा कॉन्झर्व्ड राहत नाही. बट लिनियर मोमेंटम मात्र कॉन्स्टंट राहतं, कॉन्झर्व्ड राहतं. हे आपण कशात बघितलं होतं? इलास्टिक आणि इनइलास्टिक कोलिजनच्या टाइप्समध्ये बघितलं होतं. सो इथं क्वेश्चन असा आहे की जर 2 बॉल्स एकमेकांच्या वरती कोलाइड झाले तर कुठली क्वांटिटी ही ऑलवेज कॉन्स्टंट असेल, तर लिनियर मोमेंटम हे कॉन्स्टंट असतं, मास इंटू व्हेलॉसिटी म्हणतो ना आपण. सो डी ऑप्शन चेक करा, लिनियर मोमेंटम. सो वी कॅन से दॅट लिनियर मोमेंटम इज ऑलवेज कॉन्स्टंट. पी म्हणतो ना, सो विच इज कॉन्स्टंट. लक्षात येते का बघा, क्वेश्चन हा जस्ट थिअरॉटिकल आहे, इनइलास्टिक कोलिजनच्या टाईपवरचा हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट, so next question, a body is moving with uniform velocity of 50 km/h. So the force required to keep the body in motion in SI unities. एक बॉडी आहे आणि ती 50च्या स्पीडनं चाललेली असं आपण म्हणूया. ओके, आता मला सांगा, जर एखादी बॉडी कॉन्स्टंट 50 स्पीडनं अशी चालली असेल, 50 किलोमीटर आहे, किलोमीटर पर, ठीक आहे की 50 km/h आहे, म्हणजे कारच म्हणूया की आपण, एक कार आहे ती 50च्या स्पीडनं अशी चाललेली आहे इकडे. ओके, ह्या कारला आपल्याला त्याच स्पीडमध्ये ठेवायचं आहे. वी डोंट वॉन्ट टू चेंज द स्पीड ऑर द व्हेलॉसिटी ऑफ द कार. मग मला सांगा, जर कारला या स्पीडमध्ये ठेवायचं असेल तर काय फोर्स लावायची गरज आहे का? नो नीड टू अप्लाय फोर्स. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन सांगतो ना. एखादी बॉडी जर मोशनमध्ये असेल किंवा एखादी बॉडी जर रेस्टमध्ये असेल तर त्याला चेंज करायचा असेल तरच फोर्स अप्लाय करायचा ना. पण जर 50च्या स्पीडनं चाललेली कार जर आपल्याला 50च्या स्पीडमध्येच ठेवायची तर फोर्स अप्लाय करायची गरज आहे का? एक ॲक्सेलरेटर आपण दाबून ठेवलेला आहे आणि ती कार अशी 50च्या स्पीडनं चाललेली आहे. आता आपल्याला अजून 50च्या स्पीडनं कंटिन्यूस ठेवायची, तर ॲक्सेलरेटर चेंज करायची गरज आहे का? नाही. म्हणजे कुठला फोर्स इथे अप्लाय करायची गरज आहे का? नाही. सो वी डोंट वॉन्ट टू अप्लाय एनी फोर्स और वी डोंट वॉन्ट टू चेंज द मोशन ऑफ द बॉडी, देन द फोर्स बिकम्स झिरो. ओके, सो कीप द बॉडी इन मोशन, द SI युनिट इज झिरो ना, सो फोर्स इज झिरो. ए ऑप्शन. रिझन कळला का बघा, याला आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनवरचं हे एक्झाम्पल आहे असं म्हणू शकतो, कारण फोर्स इथं कुठलाही लावायची गरज नाही. सो द फोर्स इज झिरो. चल नेक्स्ट, ए युनिफॉर्म रॉड ऑफ मास 2m. क्वेश्चन लिहून घ्या बघा. हा क्वेश्चन थोडासा आता मोमेंटवरचा फोर्स आहे. आपण काल बघितलं होतं आपण मास इंटू डिस्टन्स, सेंटर ऑफ मास कन्सेप्ट आहे ना, तशाशी रिलेटेड क्वेश्चन आहे. A uniform rod of mass 2m is held horizontal by 2 sturdy, practically inextensible vertical strings tied at ends. दोन्हीनं तो काय केलेला आहे? बांधलेला आहे दोन्ही दोरींच्या मदतीनं. ठीक आहे, आधी क्वेश्चन वाचूया. ए बॉय ऑफ मास 3m हँग्स हिमसेल्फ ॲट 1/3 लेंथ ऑफ द रॉड. एक बॉय आहे आणि तो त्या रॉडला हँग करतोय, धरतोय. So the ratio of tensions in the string close to the boy to that in the other string is. So साहजिकच त्या बॉयने जर त्या रॉडला हँग केलं, ओके, तर दोन्ही लेंथ काय होणार आहे? थोड्याशा टाईट होणार आहेत. ज्या काही दोऱ्या बांधलेल्या आहेत ना, टाईट होणार, याचा अर्थ त्याच्यामध्ये टेन्शन्स तयार होणार आहेत. तर त्या टेन्शनचा रेशो किती असा क्वेश्चन आहे. ओके, थोडीशी डायग्राम मी दाखवतो तुम्हाला. एक हा सपोर्ट आहे वरचा, आणि ह्या सपोर्टला एक रॉड, हा रॉड आहे असा कनेक्ट केलेला आहे असं आपण म्हणूया. ओके, नेक्स्ट, रॉडची ही बाजू ए आहे म्हणू,
रॉडची ही बाजू बी आहे म्हणूया. ओके, रॉडमध्ये दोन टेन्शन्स लेंथमध्ये ह्या दोऱ्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये साहजिकच दोन टेन्शन्स आहेत आणि यांचा रेशो आपल्याला काढायचा T1 आणि T2. रॉडचं मास आहे 2m. ओके, आता तो जो बॉय हँग होतोय ती पोझिशन दिलेली आहे 3m, L/3 या ठिकाणी इथं असं म्हणूया आपण 3m, आणि हे जे डिस्टन्स आहे याला म्हणूया आपण L/3 म्हणूया. ठीक आहे, टोटल रॉड जो आहे तो L असेल ना, L लेंथचा असेल, मग साहजिक हे असेल ते L/2 असेल, ॲज वेल ॲज हे पण असेल ते L/2 असेल. बघा कंडिशन्स कळते का. आता काल आपण ह्या मोमेंटच्या कंडिशन्स बघितल्या होत्या, सो त्या कंडिशन्स घेऊया. मी एक इक्वेशन दाखवतो तुम्हाला. बघा, मोमेंट्स अबाउट पॉइंट ए इज कसं घ्यायचं बघा, मास इंटू लेंथ घ्यायचं, सिंपल. मोमेंट्स अबाउट पॉइंट ए इज आपण काल जसं लिहिलं होतं त्याच पद्धतीने लिहायचं. आता ए साठी काय काय करायचं, एक हे मास आहे, एक हे मास आहे आणि एक हे मास आहे. हे मास म्हणजे काय, टेन्शनच आहे ना थोडक्यात. ठीक आहे, सो दिस T1 इंटू L, दिस T1 इंटू L. बघा बरोबर आहे का. आता हे T1 वरती आहे आणि हे 3m आणि 2m खाली आहेत, म्हणजे साहजिकच या मोमेंटची आणि ह्या दोन मोमेंटची डायरेक्शन कशी असणार आहे, अपोजिट असणार आहे. सो हे कळलं का. बघा, फोर्स इंटू लेंथ थोडक्यात ना, मी मायनस लिहितो, मायनस. आता एकदा 3m साठी लिहायचं आणि एकदा 2m साठी लिहायचं आहे, तर मास इंटू लेंथ लिहायचं असतं. आता 2m साठी कसं लिहायचं बघा, 2m हे मास आहे इंटू लेंथ, एवढी लेंथ म्हणूया आपण L/2, पुन्हा मायनस. ॲक्च्युली तर ब्रॅकेट टाकून केलं असतं हे प्लस झालं असतं का, तर हे दोघं एका डायरेक्शनला खाली प्लस आहेत आणि हा रिव्हर्स आहे म्हणून. नेक्स्ट मायनस 3m इंटू, आता 3m साठी लेंथ किती घ्यायची बघा, 2 L/3 इक्वल टू 0. आता 2 L/3 कशी घेतली बघा, इथून ही लेंथ घ्यायची. ओके, 3m ची, तर ही लेंथ आहे L/2 प्लस ही L/3. सो वी कॅन राईट 3L प्लस 2L, सॉरी, फॉर ए साठी लिहितो ना आपण. सो टोटल लेंथ L/3 दिस वन, आणि हे सुद्धा काय असेल L/3 असेल ना. सो 3m साठी, ओके जस्ट मिनिट, सो 3m इंटू 2 L/3, येस वी कॅन हॅव द लेंथ 2 L/3. बघा, ही L/3 आणि ही L/3. ठीक आहे, सो ह्या दोघांची ॲडिशन किती होणार आहे, 2 L/3, सिंपल. सो इथे लिहिली 2 L/3 आणि इक्वल टू 0. इक्वल टू 0चा अर्थ काय बघा, ऑल द मुमेंट्स विद इन द सिस्टीम अँड समेशन ऑफ ऑल द मुमेंट्स, सगळ्यांची समेशन केलेले आहे. म्हणजे हे याला प्लस दिलं का, दिलं वरच्या डायरेक्शनला आहे, याला मायनस दिलं या खालच्या डायरेक्शनला, सिमिलरली ह्याला पण मायनस दिलं, हे पण खालच्या डायरेक्शनला आहे. ओके, सो सगळ्यांची काय केली आपण, ॲडिशन प्लस मायनस केली आणि याच्यावरून मग T1 काढला जातो. याच्यातनं T1 तुम्ही मग काढू शकता. सो T1 ची व्हॅल्यू 3m येते बघा. लेट अस कन्सिडर इक्वेशन नंबर 1. असंच आता काय करायचं, मोमेंट्स अबाउट बी घ्यायचे. आता बी साठी मोमेंट्स कसे येणार, T2 इंटू L, T1 च्या ऐवजी T2 आलं बघा, 2m L/2, सेम मगाच्या सारखं झालं, फक्त लेंथ बदलतायत बघा. आता इथं लेंथ 30 राहिली आणि आता येणार आहे 3m L/3, 3m इंटू L/3 म्हणूया इज इक्वल टू 0 म्हणूया. लक्षात येत आहे का बघा. ओके,
सो हे सगळं जर सॉल्व केलं तर T2 ची व्हॅल्यू किती येईल, हे सगळं सॉल्व करायचं. जसं हे T1 सॉल्व केलं तसं ते T2 सॉल्व करा. सो यू विल गेट द T2 इज इक्वल टू ट्वाइस m. ओके, सो देअरफॉर T1 अपॉन T2 लिहूया आपण मग 3/2. सो दिस इज द रेशो ऑफ द टेन्शन्स इन द स्ट्रिंग. ती जी काही दोरी आहे त्याचा रेशो. सो ॲन्सर्समध्ये 1.5 आहे. सो 1.5 आपण करू शकतो. ह्यांचं जर डिव्हिजन केली तर 1.5 इज द बी ऑप्शन. बघा थोडंसं समजतंय का, बघा काय केलं बघा. पहिल्यांदा क्वेश्चन लिहून घ्या, नंतर डायग्राम ड्रॉ करा आणि मग मी जे काही सांगितलं ते सोल्युशन करा. बघा अर्थ समजतोय का. दोन इक्वेशन्स आपण तयार केली आणि यातनं T1 काढला आणि इथं T2 काढला आणि दोघांचा रेशो घेतला. बघा या ए साठी काय करायचं, तिघं जण घ्यायचे ना. T1 घ्यायचा, 3m घ्यायचा, 2m घ्यायचा. मग T1 घेतला तो ए पासून किती लेंथवरती आहे असं म्हणायचं, हे L लेंथवरती आहे ना. नंतर -2m घेतला, हा 2m तो किती लेंथवरती आहे, L/2 वरती. मायनस हा 3m घेतला तो किती लेंथवरती आहे, ट्वाइस L/3 वरती आहे ना. आता हे ट्वाइस L/3 म्हणजे बघा ह्या ए पासून तो मास म्हणजे जो 3m आहे तो किती डिस्टन्स वरती आहे. तर थोडक्यात काय आहे आता बघा लक्षात येते का, इथं लिहितो मी. हे टोटल किती आहे आपलं L आहे बरोबर, इथं 3m आहे आणि हा किती आहे L/3. मग राहिलेला किती असेल तर L - L/3 असेल ना, असं म्हटलं तरी चालेल. बघा थोडंसं लक्षात येऊ शकतं बघा. सो हा 3L - L/3 ना. मग 3L - L म्हणजे किती, ट्वाइस L. बघा समजतंय का. सो हा ट्वाइस L/3 असा येतो. म्हणजे ए पॉईंटपासून तिघं जण घ्यायचे, त्यांचा मास आणि लेंथ. थोडक्यात हे मास ही लेंथ, हे मास ही लेंथ, हे मास ही लेंथ असं करायचं. तसंच बी साठी करा. हे मास T2 आणि ही लेंथ, -2m ही लेंथ L/2, -3m ही लेंथ L/3 आहे ना. फक्त L/3 बदला बघा. इथं 2L/3 का आलं, कारण इथून इथपर्यंत लेंथ आणि बी साठी इथून इथपर्यंतची लेंथ घेतली. सो असे दोन मोमेंट्स आपण फाइंड आउट केले आणि दोन टेन्शनचे रेशो घेतले. सो बी ऑप्शन आहे बघा याच्यामध्ये. चला पुढचा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन बघूया. इफ मोमेंटम ऑफ ए बॉडी इज डबल्ड, इट्स कायनेटिक एनर्जी इन्क्रीज्ड बाय 50%, 300%, 100% अँड 400%. क्वेश्चन लिहून घ्या. क्वेश्चन काय बघा, एखाद्या बॉडीचं मोमेंटम जर डबल केलं तर कायनेटिक एनर्जी काय होते. ओके, इथं लिहितो मी. म्हणजे P2 जर काय केलं, ट्वाइस ऑफ P1 असेल. पहिल्या बॉडीचं मोमेंटम काय, P1 म्हणूया आपण. दुसऱ्या बॉडीचं मोमेंटम काय, P2 म्हणूया आपण. तर ते डबल आहे. तर P2 म्हणजे काय असतं, मास आणि व्हेलॉसिटी, आणि ट्वाइस मास आणि व्हेलॉसिटी. बॉडी तीच आहे ना म्हणून मास सेम ठेवूया. सो V2 किती मिळालं बघा, ट्वाइस ऑफ V1 मिळालं. म्हणजे मोमेंटम डबल झालं तर व्हेलॉसिटी पण ऑब्विसली काय होते, डबल होते. आता कायनेटिक एनर्जी काय होणार आहे असा क्वेश्चन आहे. सो सेकंड कायनेटिक एनर्जी कशी, 1/2 mv2². सो 1/2 m V2 किती आहे, ट्वाइस V1चा स्क्वेअर होणार. सो इट इज 1/2 m 4v1². सो इट बिकम्स 4 × 1/2 mv1² असं लिहू का बघा मी. सो ही कायनेटिक एनर्जी कुठली आहे, दुसरी आहे ना. सो कायनेटिक एनर्जी दुसरी किती मिळाली बघा, 4 टाइम्स कायनेटिक एनर्जी पहिली. ह्याचा अर्थ 400% वाढली पहिल्यापेक्षा. कोण, दुसरी कायनेटिक एनर्जी. समजला क्वेश्चन बघा. इथं आता कन्फ्युजन नको, लक्ष द्या आता. सो मोमेंटम जर डबल केलं तर कायनेटिक एनर्जी 4 पटीनं वाढते आणि तेच पर्सेंटेजमध्ये 400% होते असं म्हणूया. मग वाढली किती, 400% झाली म्हणजे वाढली किती, आधी 100% होती, आता 400 झाली म्हणजे 300 वाढली ना. सो 300 इज द आन्सर. कायनेटिक एनर्जी इन्क्रीज्ड बाय 300%, म्हणून 400 झाली ना ती, म्हणून आन्सर असेल 300%. बघा व्यवस्थित समजतोय का, कायनेटिक एनर्जी इन्क्रीज्ड बाय. व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग, बी ऑप्शन. बघा समजलं का, लिहून घ्या इथपर्यंत. सो कायनेटिक एनर्जी इज इन्क्रीज्ड बाय 300%. नेक्स्ट, पुढचं थोडंसं डिफिकल्ट आहे. ए मास 2m मूविंग विथ सम स्पीड इज डायरेक्टली अप्रोचिंग अनदर मास m मूविंग विथ डबल स्पीड. एक स्पीड आहे
यू समजा एक इनिशियल स्पीड घेऊया मास आधी क्वेश्चन लिहून घ्या. ए मास 2m मूविंग विथ सम स्पीड इज डायरेक्टली अप्रोचिंग अनदर मास m मूविंग विथ डबल स्पीड. आफ्टर सम टाइम दे कोलाइड विथ कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन 0.5 स्मॉल e. रेशो ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह स्पीड्स आफ्टर कोलिजन इज. आफ्टर कोलिजनची वेलोसिटी काय असते, एकाची v1 असते दुसऱ्याची v2 असते आणि बिफोर काय असते, एकाची u1 असते दुसऱ्याची u2 असते. ओके, सो आपण लिहूया आता थोडक्यात. पहिल्या u1 जे आहे आणि u2 जे आहे ते असं रिलेशन आहे बघा, समजतंय का बघा, डबल झाली ना इनिशियल वेलोसिटी आणि आफ्टर वेलोसिटी विचारलेली आहे किंवा रेशो दोघांचा विचारलेला आहे असं आपण म्हणूया. v1 आपण v2 विचारलेलं आहे ह्याच्यावरनं. u1 u2 दिले एवढं, v1 आपण v2, कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन दिलेलं आहे 0.5 e म्हणतो ना आपण त्याला. बघा कोलिजन झाल्यानंतरचं वेलोसिटी मधला डिफरन्स डिवायडेड बाय कोलिजन व्हायच्या आधी वेलोसिटी मधला डिफरन्स म्हणजे कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन. आठवतंय का बघा, मायनस ऑफ v2 मायनस v1 अपॉन u2 मायनस u1 किंवा v1 मायनस v2 अपॉन u2 मायनस u1 असा आपण फॉर्म्युला लिहिलेला होता. चला तोच फॉर्म्युला मी आधी इथे रिपीट करतो. v1 मायनस v2 अपॉन u2 मायनस u1. हे मायनस होतं ते आतमध्ये गेल्यानंतर सगळं प्लस झालं बरोबर. आता पहिलं मास काय आहे, m1 म्हणूया त्याला. सो फर्स्ट मास इज ट्वाइस m. दुसरं मास काय आहे, ओनली m. बघा समजतंय का. सो ट्वाइस m आणि m असे मासेस आहेत. ठीक आहे, कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन. सो v1 आपण v2 आपल्याला काढायचं. लिनियर कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम कॉन्झर्वेशन नियम कसा असतो, m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टू m1 v1 प्लस m2 v2. आठवतंय, लिनियर मोमेंटम कॉन्झर्वेशन m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टू m1 v1 प्लस m2 v2 बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन. चला मग पुट करूया. m1 किती आहे, ट्वाइस m u प्लस m u इज इक्वल टू ट्वाइस m v1 प्लस m v2. बघा बरोबर आहे का मी लिहितोय ते. सो याच्यावरून मी असं लिहू का, हे ट्वाइस m u सो हे जर मी सॉल्व केलं तर m कॅन्सल होईल आणि मला 4u इज इक्वल टू ट्वाइस v1 प्लस v2 मिळेल. बघा सॉरी इथं असं आहे. सो 4u इज इक्वल टू ट्वाइस, चेक करा हे फक्त v1 प्लस v2. सोपं आहे, डोंट वरी. हे इक्वेशन 1 हे इक्वेशन येतच. इक्वेशन 1 देतो मी ह्याला नाव, चालेल का. बघा काय काय चेंजेस करतो लक्षात ठेवा. आता मी फॉर्म्युला लिहितो कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन. हा याच्यात चेंजेस करूया. सो चेंजेस काय करतो मी, v1 मायनस v2 इज इक्वल टू इन टू ब्रॅकेट u2 मायनस u1. चालेल का. बघा आपलं एम काय आहे, v1 आणि v2चा रेशो फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. सो v1 मायनस v2 इज इक्वल टू हे 0.5 आहे आणि u2 म्हणजे किती, ट्वाइस u आणि मायनस u म्हणजे हे यूज ना 0.5 आणि u. सो हे किती मिळालं, v1 मायनस v2 मिळालं. सो इट इज 0.5. सो हे u/2 म्हटलं तरी चालतं. इक्वेशन नंबर मी 2 देतो. बघा पहिलं लिहिलं लिनियर कॉन्झर्वेशन, लिनियर मोमेंटम कॉन्झर्वेशनच्या नियमानुसार लिहिलं, नंतर कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशनचा फॉर्म्युला यूज केला. आता ही जी व्हॅल्यू आहे v1 मायनस v2 ची, ह्या व्हॅल्यूवरनं आपण काय करू शकतो बघा. सो v1 ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 3/2. बघा सो अजून एक गिवन पॉइंट आपल्याकडं आहे. दोन इक्वेशन्स रिअरेंज करूया आता. कुठली कुठली बघा, इक्वेशन आणि 1 आणि 2. बघा दोन इक्वेशन्स रिअरेंज केली तर आपल्याला काय मिळणार आहे, v1 ची व्हॅल्यू मिळते, v1 3/2u मिळते. बघा कशावर मिळते, मी इथे लिहितो डायरेक्ट फ्रॉम 1 and 2. म्हणजे पहिला आणि दुसरं सॉल्व करा, डेफिनेटली आपल्याला v1 ची व्हॅल्यू मिळते 3/2u. आता ही व्हॅल्यू काय करूया, पुट दिस व्हॅल्यू इन 1. पहिले इक्वेशन कुठे इथं आहे, सो v1 कुठे इथं आहे. सो पुट करूया, v2 मिळेल आपल्याला. लक्षात येते का, इक्वेशन्स कशी सॉल्व करायची कळते ना. सो इक्वेशन पुट केल्यानंतर v2 मिळतो u. एक दोन स्टेप्स फक्त तुम्ही करा,
मी केलेलं आहे, डोंट वरी, माझ्या नोट्समध्ये आहेत, पण वेळ जास्त नको घालवायला म्हणून मी तुम्हाला देतोय काम. हे मी हिंट दिली फक्त, तुम्ही ही स्टेप करा. इक्वेशन 2 आणि 1 हे जे आहे हे रिअरेंज करा, तुम्हाला इक्वेशन हे मिळेल. इक्वेशन म्हणजे V1 मिळेल. हा V1 पुन्हा इक्वेशन 1 मध्ये पुट करा, तुम्हाला V2 मिळेल. चला आता V1 आपण V2 काढूया मग. सो देअरफॉर V1 अपॉन V2 इज इक्वल टू 3/2u अपॉन ओनली u. सो इट बिकम्स 3/2. लक्षात येते का बघा. सो वी कॅन हॅव 3/2. बी ऑप्शन आहे का बघा. थोडंसं सोपं आहे, फक्त लेंथी आहे. चला सोडवा एवढं व्यवस्थित. ठीक आहे. चला नेक्स्ट टेक्स्टबुकमधलंच आहे बघा. सिलेक्ट रॉंग स्टेटमेंट अबाउट सेंटर ऑफ मास. क्वेश्चन लिहून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित आणि ही सगळी व्यवस्थित वाचा. याच्यामध्ये डी ऑप्शन चेक करा. While balancing an object on a pivot, the line of action of the gravitational force of the earth passes through the center of mass of the object. हे wrong statement आहे about the center of mass. Next question बघा. For which of the following object will the center of mass not be at their geometrical center? So an egg, a cylindrical box full of rice, a cubical box containing assorted sweets. ह्या 3 स्टेटमेंट्स आहेत. सो ह्या तिन्हीचाही जर विचार केला तर आपण म्हणूया की सेंटर ऑफ मास नॉट बी ॲट देअर जिओमेट्रिकल सेंटर. कारण ह्या सिमेट्रिकल बॉडी आहेत का मला सांगा, तर नाही म्हणू शकतो आपण. सो फॉर ऑल ऑफ दीज बॉडीज, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, म्हणजे एग असेल, सिलेंड्रिकल बॉक्स असेल किंवा क्युबिकल बॉक्स कंटेनिंग असॉर्टेड स्वीट्स असेल, या तिन्हीमध्ये आपण म्हणूया की सेंटर ऑफ मास इज नॉट ॲट जिओमेट्रिकल सेंटर. सो डी ऑप्शन्स असतील, दोन्ही क्वेश्चनचे डी ऑप्शन्स असतील आणि हे 2 क्वेश्चन टेक्स्टबुकमधले आहेत. ओके. सो बघा सगळे क्वेश्चन्स, थोडंसं क्वेश्चन आन्सरिंग टाईप सगळं समजलं आहे का बघा. याच्यात काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा, त्या मी तुम्हाला पुन्हा आणि हवं तर सांगेन. ओके. सो थांबूया आपण. पुढच्या लेक्चरला याचे जे काही अजून अनसॉल्ड न्यूमेरिकल्स आहेत ते डिस्कस करूया. तोपर्यंत अभ्यास करा आणि काही शंका असतील तर डेफिनेटली विचारा. थँक्यू सो मच.